नमस्कार. वृषभ राशीच्या जातकांनो, येत्या बुधवारी म्हणजेच 10 जून रोजी काळ तुमच्यासाठी एक असं भयानक चक्रव्यूह रचत आहे ज्याची कल्पना करूनच अंगावर काटा येईल. ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ पण तितकेच घातक युती थेट तुमच्या राशीवर विपरीत परिणाम करणार आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःच्या जीवापलीकडे जपलं, तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागून तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा गेम वाजवण्याच्या तयारीत आहे. या बुधवारी नक्की काय घडणार आहे आणि नशिबाचे कोणते क्रूर रूप तुमच्या समोर येणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न ठरू शकतो. आज रात्री 12च्या आधी तुम्ही तुमच्या घरात किंवा कार्यक्षेत्रात एक अशी अनपेक्षित घटना घडणार आहे ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. तुमच्या हसते खेळते आयुष्य आणि वर्षानुवर्षाची कमाई एका क्षणात धुळीस मिळवण्यासाठी शत्रूंनी गुप्तपणे आपली चाल चालली आहे. जर तुम्ही वेळेवर सावध झाला तर बुधवारचा हा सूर्योदय तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा अंतर घेऊन येऊ शकतो. एखादी छुपी आणि तुमच्या प्रगतीला खेळ घालण्यासाठी तुमच्या अगदी जवळ वावरत आहे. या अज्ञात भीतीचा थरार आणि ग्रहांचे संकेत समजून घेणे आता अनिवार्य आहे. हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्याला लागणारे ग्रहण टाळण्यासाठी दिलेली एक अंतिम चेतावणी आहे. एक छोटीशी चूक तुम्हाला अशा खाईत लोटू शकते जिथून बाहेर पडणं अशक्य होईल. तुमच्या कुटुंबाला, तुमच्या पैशाला आणि तुमच्या मानसन्मानाला वाचवायचे असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही न चुकवता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज हे रहस्य उलगडणार आहे ते कदाचित तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकते. तर वृषभ राशीच्या जातकांनो, बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी ज्येष्ठ महिन्याची दशमी स्थिती असून चंद्र मीन राशीत संचार करत आहे. आजचा राहुळ दुपारी 12 ते 1:30 या वेळेत असेल, जो अत्यंत अशुभ मानला जातो. या काळात कोणतेही नवीन सुरुवात करणे म्हणजे स्वतः संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. ग्रहांची स्थिती दर्शवते की तुमच्या सभोवताली एक नकारात्मक ऊर्जेचे जाळं विणलं जात आहे. तुमच्या नशिबाच्या चाव्या सध्या अशा स्थितीत आहे जिथे थोडीशी घाई तुम्हाला आर्थिक विवंचनेत खोल ढकलू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, या दिवशी ग्रहांचे संकेत खूपच रहस्यमय आहे. आजच्या दिवशी मोठा निर्णय घेताना तुमच्या मनात एक अनामिक भीती आणि अस्वस्थता राहील. जर तुम्ही आज पंचांगातील शुभ मुहूर्ताचा म्हणजेच सकाळी 11:55 ते दुपारी 12:50 या वेळेचा योग्य वापर केला नाही तर नशिबाची साथ मिळणे कठीण होऊन जाईल. शत्रू तुमच्यावर गुप्तपणे नजर ठेवून आहे, त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना विशेष काळजी घ्या. वृषभ राशीच्या जातकांनो, बुधवारचा दिवस जितका शांत वाटतोय तितकाच तो नक्कीच नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात एक अशी व्यक्ती सक्रिय आहे जी वरवर ढगांची हितचिंतक बनून फिरत आहे, पण आतून तुमच्या नाशाची वाट पाहत आहे. तुम्ही ज्याला आपला सर्वात मोठा रहस्यदार समजत राहतात, तीच व्यक्ती तुमच्या बदनामीचे षडयंत्र रचत आहे. बुधवारच्या दिवशी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये, म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. त्यामुळे सावध राहा. वृषभ राशीच्या जातकांनो, या बुधवारी तुम्हाला अचानक काही विचित्र अनुभवताना सामोरे जावे लागेल. एखादे मन बनत आलेले काम अचानक बिघडल्यामुळे तुमच्या मनात निराश होईल. मात्र घाबरून न जाता संयम ठेवा, कारण ही वेळ तुमच्या धैर्याची परीक्षा घेणारी आहे. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती किंवा तुमचे आई-वडील या काळात तुम्हाला गुप्तपणे मदत करू शकतात, ज्यामुळे तुम्ही या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकाल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, पैशाच्या देवाणघेवाणीच्या बाबतीत बुधवारचा दिवस अत्यंत संवेदनशील आहे, भीतीदायक आहे. कोणत्याही नवीन व्यवसायात गुंतवणूक करणे किंवा कोणाला मोठे कर्ज देणे बुधवारी पूर्णपणे टाळा, अन्यथा ते पैसे कधीही परत मिळणार नाही. जर तुम्ही जमीन, घर किंवा मालमत्तेशी संबंधित काही व्यवहार करत असाल तर कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा, कारण फसवणुकीचे मोठे योग दिसत आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्याच्या किंवा भागीदाराच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवा. एखादी छुपी स्पर्धा किंवा अंतर्गत राजकारण तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू शकतं. बुधवारी मार्केटिंग आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी दिवस चांगला आहे, तरी नवीन योजना पूर्णपणे गुप्त ठेवा. तुमच्या योजना आधीच उघड केल्यास मोठे नुकसान सोसावे लागेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या प्रेमजीवनात आणि वैवाहिक आयुष्यात
अचानक वादाची ठिणगी पडू शकते. भूतकाळातील एखादे जुने गुपित किंवा गैरसमज अचानक समोर आल्यामुळं नात्यात मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल संशयाची भावना निर्माण होऊ शकते. याची वेळीच दूर केली नाही तर नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, नात्यातील हे वाद शांत करण्यासाठी तुम्हाला नम्रता आणि सामंजस्याचा वापर करावा लागेल. आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. बुधवारच्या दिवशी नात्यात कोणतेही नवीन प्रयोग किंवा जोडीदाराची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाऊ शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, मानसिक ताण आणि अज्ञात वेगभीतीचा थेट परिणाम आज म्हणजेच बुधवारी तुमच्या आरोग्यावर दिसून येईल. दिवसभर शरीरात सुस्ती, थकवा, डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. नकारात्मक विचार तुमच्यावर इतके हवे होतील की तुम्हाला शांत झोप येणे कठीण होईल. त्यामुळे प्राणायाम, ध्यानाचा आधार घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या सर्व संकटापासून आणि संशयाच्या वातावरणातून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर बुधवारी एक विशेष उपाय करा. आजच्या दिवशी मधमदेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हा उपाय तुमच्या स्वभावातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करेल आणि तुम्हाला संकटाशी लढण्याची शक्य तितकी शक्ती देईल. तर वृषभ राशीच्या जातकांना, तुम्हाला असेच रहस्यमय भविष्य ऐकायचे असेल, तुमच्या आयुष्याची जोडलेलं अचूक भविष्य ऐकायचं असेल, दररोज पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर नक्की बटन दाबा, कारण तुमची एक छोटीशी गल्लत किंवा नशिबाची अमळाधान्याने सुटलेली साथ तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. लक्षात ठेवा, वेळेवर घेतलेला योग्य निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो आणि शत्रूच्या चाली उधळून लावू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.